गणपतीसाठी तब्बल 6 लाख कोकणवासियांनी एसटीनं सुखरूप केला प्रवास, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन. गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे 5,96,000पेक्षा जास्त कोकणवासियांनी एसटीनं सुखरूप प्रवासाचा आनंद घेतलाय. यातून एसटीला सुमारे 23,77,00,000 रुपये उत्पन्न मिळाले. तथापि आपल्या गावी वाड्यावाड्यांवर या लाखो कोकणवासियांना सुखरूप घेऊन जाणारे बहादर चालक, वाहक, यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक अधिकारी अभिनंदनास पात्र असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकणवासियांसाठी 5,000 जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसद्वारे 15,388 फेऱ्यांमधून 5,96,000 प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात एसटी महामंडळानं या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघातविरहित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनानं सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल 5,000 बसेसद्वारे 5,96,000पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले 10,000पेक्षा जास्त चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पडली, ते कौतुकास्पद असल्याचंही मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. अर्थात कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक आणि बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसंच कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आले होते. नादुरुस्त बसेसना पर्याय म्हणून चिपळूण, महाड आणि माणगाव आगारात 100 बसेस तैनात ठेवण्यात आल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. सब मिलके आज भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता मिळवली असून त्याचा पर्दाफाश काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात तब्बल 6,850 मतचोरी झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी फडणवीस सरकारच्या पोलिसांनीच FIR दाखल केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. याआधी काँग्रेसनं कामठी मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश केल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. आता राजुरा मतदारसंघातील घोटाळा उघड झाल्यानं भाजप आणि मोदी सरकारनं लोकशाहीची पायमल्ली केली असल्याचं स्पष्ट झालंय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे यावर स्पष्ट उत्तर न देता भाजपच्या नेत्यांप्रमाणे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मतचोरी करून भाजप भारताला नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशच्या मार्गावर नेत आहे असा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केला. यावेळी GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय असल्याचं सांगत काँग्रेस पक्ष 22 सप्टेंबर रोजी राज्यभर पेढे वाटून विजय साजरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष वेधलं. सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, जमीन खरडून गेली असल्यास हेक्टरी 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, तसंच मोफत बियाणे, खते आणि कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. मराठी भाषेविषयी बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकार तिसरी भाषा लादून मराठीच्या पाठीत खंजीर खुपसत आहे.
मराठी ही महाराष्ट्र धर्म आणि संस्कृती आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या अहवालानुसार भाषेची सक्ती केली तर काँग्रेस रस्त्यावर उतरून विरोध करेल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान कोकण विभागातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यात गडकरी रंगायतन येथे पार पडली. या बैठकीत संघटन विस्तार, स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील रणनीती आणि आघाडीच्या निर्णयांवर सविस्तर चर्चा झाली. सपकाळ यांनी स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय स्थानिक नेत्यांनाच घेण्याचा अधिकार देण्यात आला असल्याचंही स्पष्ट केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवात साकारणार यंदा बृहदेश्वर मंदिर आणि चारधामाचा देखावा. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात. जय अंबे मा धर्मादाय सार्वजनिक विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं हे 48वं वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा. अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य देखावा असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. 1978 साली ठाण्यातील टेंभीनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्रोत्सवाचा प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. यावर्षी सजावटीची लांबी 110 फूट आहे, तर रुंदी मागच्या बाजूला 45 फूट आणि पुढच्या बाजूला 55 फूट आहे. या देखाव्याची एकूण उंची साधारणतः 75 फुटांपर्यंत पोहोचेल. या देखाव्यासाठी एकूण 125 खांब वापरले असून प्रत्यक्षात 26 खांबांमध्ये 5 खांब अंतर्भूत आहेत. या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तामिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे. त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची 29 फूट असून ते एकाच ग्रॅनाइटच्या दगडापासून बनलं आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर ते इथेच आहेत आणि ते इथून कुठेही जाणार नाहीत असं म्हटलं जातं. या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखाव्यात एक बदल करण्यात आला आहे. दिघे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे, तोच आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. आणि त्यामुळे
या टेंबी नाक्याच्या आंबे मातेचं जे महात्म्य आहे, जी काही सर्वदूर पसरलेली कीर्ती आहे, ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्सवामध्ये भर पडत असते. आता यावेळेस 4 धाम जे आहेत त्याचं एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहतंय. तामिळनाडू मधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. आणि आमचा अमन विधाते हा कार्यकर्ता आहे आमचा, आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीचं काम होत आहे. आणि दरवर्षी आपण पाहतो की काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन, नवीन मंदिराचं असेल, जे काही नवीन विषय आहेत ते धरून, आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही, 4 धाम असेल, आणि मग अशा ठिकाणी टेंबी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो. आणि म्हणूनच दर वेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेंबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी आंबे मातेची भक्तिभावाने सेवा करताना आपण पाहतो. खरं म्हणजे हा उत्सव दिघे साहेबांनी 1978 साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं. आणि अनेक लोक इथं नवस फेडण्यासाठी येतात. म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं, या आंबे मातेचं महात्म्य जे आहे आणि महत्व अधोरेखित झालेलं आहे.